ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जन्म झाला त्या तिथीला असेल त्या तारखेला असेल त्याच्यावरनं सध्या महाराष्ट्रामध्ये किती पिढ्यानपिढ्या तो वाद चालत आला. काही जण तिथीनुसार साजरे करतात, काही जण तारखेनुसार साजरे करतात, काही जण परंपरेनुसार, इंग्रजी रेकॉर्ड्स नुसार 19 फेब्रुवारी 1600. तर असं मी ऐकलं होतं की शिवाजी महाराज कधीही तिथी बघत नव्हते. कुठल्याही स्वारीला जायचं असेल, काळोख्याची रात्र असेल, अमावस्येची रात्र हो. असेल, त्या दिवशी शिवाजी महाराज जायचे. युद्ध कौशल्य प्रस्थापित करताना निसर्गाचा पुरेपूर उठवलेला फायदा. स्वराज्याची ठिणगी पडली कुठं, सुरुवात कुठनं झाली स्वराज्याची? शिवाजी महाराजांच्या हाताखाली 300 खेडी होती, 3 लाख रुपये शेतसारा मिळत होते. 12 मावळ नक्की काय? राजगडच्या परिसरात पौड पर्यंत इथपर्यंत जी पसरलेली मावळ आहेत ना, ती घराणी प्रचंड निष्ठावंत आहे. आज जात खूप महत्वाची वाटते लोकांना. जात काय? जात ही व्यावसायिक जबाबदारी आहे फक्त. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळानंतर अगदी हिंदूंमध्ये भांडावेत म्हणून 19व्या शतकात मॅक्स म्युलरचं कागद आहे की यांचे सगळे ग्रंथ मी दूषित करून टाकलेले आहेत. तलवारीच्या पात्यावर राज्य निर्माण करणं एवढं सोपं नसतं. तुम्ही आधी बोलले तसं त्यासाठी मुद्रा पाहिजे, सगळ्या बाकीच्या पण गोष्टी पाहिजे. तर ते कसं शक्य झालं असेल महाराज? छत्रपती शिवाजी महाराज कायम पत्रांमधनं उपदेश करतायत. सावकार मारू नका, सावकारांना लुबाडू नका, सावकारांची स्थापना करा, कारण ते स्वराज्यात स्थापन झाल्याने पैसा फिरतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस स्वराज्य निर्माण करायला ठरवलं त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं म्हणजे शस्त्र निर्मिती होती. ताकदीला भयंकर मराठे लुकडे असले तरी तलवारीला गादी बसवून घेतली, पाते पातळ केले, त्याच्यातलं वजन कमी केलं. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जन्म झाला त्या तिथीला असेल त्या तारखेला असेल त्याच्यावरनं सध्या महाराष्ट्रामध्ये किती पिढ्यानपिढ्या तो वाद चालत आलाय. आणखी काही जण तिथीनुसार साजरे करतात, काही जण तारखेनुसार साजरे करतात, काही जण परंपरेनुसार, काही जण परंपरेनुसार करतात. तर नक्की शिवजयंती साजरी कशी केली पाहिजे? आता आहे ना, हा वाद आहे ना, हा खरं तर वाद नाहीये. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं प्रेरित जीवन, त्यांना अपेक्षित असलेलं जीवन रोज तरुणांनी जगलं पाहिजे. राहिला आता प्रश्न शिवजयंतीचा, तर त्याचा एक अभ्यासपूर्व पुरावे सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस विकर राजवाडे आणि लोकमान्य टिळक आणि लोकमान्य टिळकांचे मित्र भाऊसाहेब रंगारी हे सगळे जे लोक होते ते अक्षय तृतीयेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय असं मानत होते आणि ते अक्षय तृतीयेला शिवजयंती करत होते. मग ती झाली परंपरेची शिवजयंती. आता परंपरा पडली बाबा, तर करू स्मरण त्या दिवशी शिवछत्रपतींचं. ती परंपरेची शिवजयंती. तारीख मिळाली होती इंग्रजी रेकॉर्ड्स नुसार 19 फेब्रुवारी 1630 ही तारीख मिळाली होती. म्हणून एक शिवजयंती तारखेनुसार तयार झाली. तिला काही पक्षांनी पाठिंबा दिला, आम्ही तारखेनुसार करणार, त्यांनी ती निवडली. आता ही जी तिथी मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांची, ती कालगणना पत्रिका, छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रिका उपलब्ध आहे. कालगणना पत्रिका ह्या सगळ्यांच्या द्वारे, ह्या सगळ्यांच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रिका मिळाल्यानंतर आपल्याला समजलं फाल्गुन वद्य तृतीया ह्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय आणि मग ती तिथीनुसार हे केली. आता तुम्ही विचारताल, प्रत्येकाची मानसिकता आहे, कोणाला कुठली करायची तो ती करू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांना काय अपेक्षित असेल त्यांच्या जीवनामध्ये, तर छत्रपती शिवाजी महाराजांना आपण शककर्ते म्हणतो. म्हणजे त्यांनी हिंदूंची कालगणना किंवा ती मोजमापन पद्धती ही ते राजा झाल्यानंतर त्यांच्यापासून चालू झालेली आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे काऊन आहेत? शककर्ते शिवाजी महाराज, नाही का? तख्त मांडिले सामर्थ्याचे, शिवरायांनी शककर्त्याचे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना काय अपेक्षित असेल तर ते तिथीनुसार प्रत्येक आपला उपक्रम करत असत. बघा ना तुम्ही, जे जे शौर्य प्रगट केलेले आहे त्या दिवशी काहीतरी विशेष तिथी आहेत. ज्या दिवशी शास्ता खानाची बोट तोडली महाराजांनी त्या दिवशी चैत्र महिन्यातली अष्टमी आहे. नवरात्र असतं रामाचं. दुसऱ्या दिवशी रामनवमी आहे आणि ह्या रावणाला जाऊन शिवछत्रपती रामस्वरूपी पराक्रम केला आणि या शाहिस्त्या खानाचं बोट तोडली. ज्या दिवशी अफजल खानाला मारला त्या दिवशी चंपा षष्ठी आहे. षष्ठीसह सप्तमी, खंडोबाची नवरात्र असते सगळीकडे. ज्या दिवशी शिवाजी महाराज राज्याभिषेक करून घेतला त्या दिवशी आनंदनाम संवत्सर आहे. कितीतरी गोष्टी अशा आहेत ते जुळून आलेल्या आहेत. आणि शिवरायांनी विशेष ज्या दिवशी आग्र्यातून शिवराय
महाराष्ट्राकडे येण्याकरता निघाले. गरुड झेप घेतली शिवाजी महाराजांनी. त्या दिवशी गोकुळाष्टमी. अशा विशेष दिनी शिवरायांनी आपलं कार्य प्रस्थापित केलेलं आहे. फार सुंदर आहे शिवचरित्र. दुःख एकच आहे, लोक वाचत नाहीत, अभ्यास करत नाहीत, नाहक वादात पडतात. पण अभ्यास केला पाहिजे. तर असं मी ऐकलं होतं की शिवाजी महाराज कधीही तिथी बघत नव्हते. म्हणजे कुठलंही काम करायचं असेल, कुठलंही स्वारीला जायचं असेल तर तिथी बघून चालत नव्हतं. म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी लिहिलंय की काळोख्याची रात्र असेल, अमावस्येची रात्र असेल, त्या दिवशी शिवाजी महाराज जायचे. युद्ध कौशल्य प्रस्थापित करताना निसर्गाचा पुरेपूर उठवलेला फायदा, निसर्गाचा फायदा घ्यायचा आपल्याला. काळ्या कुट्ट अंधारात आक्रमण करा, काय हरकत नाही. अमावस्येला नैसर्गिक संपत्ती, धप 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 पाऊस पडतोय का, मराठे लढू शकतात पावसात. मोगलांचं शत्रूचं माहित नाही, मराठे लढू शकतात. मग त्याच वेळेस गनिम बेसावध असताना आक्रमण करा, कारण ती काळाची गरज होती. पण शिवाजी महाराज तिथी बघत नव्हते हे बोलणं म्हणजे पूर्णपणे फेक नॅरेटिव्ह आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर त्यांचं चरित्र लिहिणारे कोण असतील? कविंद परमानंद गोविंद नेवासकर. शिवभारत लिहिलंय. शिवभारतात शिवाजी महाराजांची यादीच दिली आहे पूर्णपणे. आणि त्या यादीमध्ये असं लिहिलंय, शिवाजी महाराज ज्योतिष आणि फलज्योतिष उत्कृष्ट प्रकारे जाणतात. ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळेस स्वराज्याची ठिणगी पडली कुठं आणि हा उगम सुरुवात कुठनं झाली स्वराज्याची? ज्या वेळेस आहे ना, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की सगळ्या जहागीरदारी वतनदारी याच्यासाठी जी मोठे मोठे घराणे होते ते सगळे आदिलशाहीचे, कोणी कुतुबशाहीचे, कोणी निजामशाहीचे मांडलिक होते. तर ह्या सगळ्या लोकांकडे ना शेतसारा गोळा करायचा एक मुभा असायची या लोकांना. हा, आणि ते तो मोगलांना नेऊन द्यायचे. म्हणजे वतनदार जहागीरदाराकडे द्यायचा, जहागीरदार इथे द्यायचा. वरती जहागीरदारासाठी मनसबदार हा शब्द वापरत असत. तर ही जी प्रोसेस आहे ना त्याचा अभ्यास शिवाजी महाराजांनी केला. आणि त्यावेळेस त्यांना कुणी मागं नाही आलं. कुठलं म्हणजे जे मोठे मोठे घराणे आहेत ते त्यांची राजकीय शक्ती आहे ना त्याच्यामध्ये लपलेली, ती सोडून ते शिवाजी महाराजांच्या मागं का उभे राहतील? फक्त उभे राहिले ते बाजी काका पासलकर. आणि बाजी काका पासलकरांनी 12 मावळामध्ये, दादोजी कोंडदेवांनी 12 मावळामध्ये, जिजाऊ मासाहेबांनी 12 मावळामध्ये काम केलं. आणि देशमुख लोक जे होते, ज्यांच्यामध्ये देशमुख, देशपांडे, कुलकर्णी हे जे सगळे लोक होते, यांना समजून सांगितलं स्वराज्याचा डाव काय. अरे ही माती आपली, हे पाणी आपलं, याच्यावरती प्रक्रिया आलेत, परत पारतंत्र्यात आपण अखंड बुडालोय. पण तुम्हाला असं वाटत नाही का आपण स्वतंत्रतेसाठी झटलो पाहिजे? मग ज्यांना हा विचार पटला ते शिवाजी महाराजांसोबत उभे राहिले. पण शिवाजी महाराज तोपर्यंत मारता मारता लढावे या भूमिकेत आलेले नाहीयेत. शिवाजी महाराजांनी ओळखलं की आता शेती प्रबळ केली पाहिजे. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी जो मारल्या जाणारा शेतकरी आहे त्याला वेगळ्या वेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. आणि वेगळ्या वेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर शेतकरी श्रीमंत केलाय महाराजांनी. मग त्याच्यातनं मिळणारा शेतसारा आहे. शिवाजी महाराजांच्या हाताखाली 300 खेडी होती. आणि 300 खेडीतून शिवाजी महाराजांना थोडक्यात 3 लाख रुपये शेतसारा मिळत होता. त्या 3 लाखावर शिवाजी महाराजांनी लष्कर उभं केलं, स्वराज्याचं सुराज्य केलं, रामराज्य केलं. आणि त्याच बळावरती त्या 3 लाखात भेटणाऱ्या याच्यावरती शिवाजी महाराजांनी एवढी शक्ती केंद्रित केली की त्यांनी लवकरात लवकर ठोका मोगलांना टाकलेला आहे त्याचा. म्हणजे चोपलेले मोगलांना शिवाजी महाराजांनी. कारण काय, सतत केलेले कार्य आहे, विश्राम नाहीये. शिवाजी महाराज विश्रामात नाहीयेत कधीच. सावधपणे नृपवर तुच्छ केले, शूरक्रियेसी तत्पर, सावधपणे नृपवर. काय काय बोललेत समर्थ शिवरायांना, त्याकरताच तर ते बोललेत. किती सुंदर उल्लेख आहेत पहा बरं. दादा तुम्ही आत्ता उल्लेख केला की 12 मावळ. 12 मावळ नक्की काय? ती 12 मावळ म्हणजे राजगडच्या परिसरात पौडपर्यंत, इथल्या मुळशीतल्या इथपर्यंत जी पसरलेली मावळ आहेत ना, ती घराणी प्रचंड निष्ठावंत आहेत. आणि तिथं शिवाजी महाराजांनी ओळखले की ह्या प्रदेशामध्ये कोण राहते, शेतकरी, कातकरी, 12 बलुतेदार, ही सगळी लोक आहेत ना, छत्रपती शिवाजी महाराजांवर भरभरून प्रेम करत होती. आणि ते शिवरायांकरता मरायलाही तयार होत असत. मग ह्या लोकांना शिवाजी महाराजांनी हाताशी धरून स्वराज्य कारभार वाढवला. ही 12 मावळ आहे. आलुतेदार, बलुतेदार
शिवचरित्र आलं की हे दोन नावं नक्की प्रामुख्याने येतात. तर हे आत्ता नवीन जी पिढी आहे आपली यांना बऱ्यापैकी माहिती नाही. हा, तर त्याबद्दल काय सांगाल? 18 पगड जाती म्हणजे सगळ्यांपासून, सगळ्या, ब्राह्मण आला, साळे आला, कोळी आला, महार आला, मांग आला, चांभार आला, लोहार आला, सुतार आला, सगळे आले. पगड म्हणजे काय, डोक्यावर बांधायची पगडी, ह्या वेगळ्या वेगळ्या होत्या. ती त्यांची ओळख होती त्या काळात. त्या 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करण्याची शक्ती ज्ञानोबारायांकडे होती, तुकोबारायांकडे होती, रामदास स्वामींकडे होती, एकनाथ महाराजांकडे होती, तशीच छत्रपती शिवाजी महाराजांकडे होती. यांनी आत्मोन्नती, आत्मसाक्षात्काराकरता यांना एकत्र केलं आणि भगवंताची वाट दाखवली. शिवछत्रपतींनी यांना राष्ट्र उन्नती, राष्ट्र साक्षात्कारासाठी एकत्र केलं आणि भारत मातेची वाट दाखवली आणि भगवंताच्या संरक्षणाचा मार्ग दाखवला. आणि हे टिकलं. देश राष्ट्र प्रथम ही भावना यांच्या मनात तयार केली आणि त्यालाच आपण मराठा साम्राज्य असं आपण म्हणतो आता. नक्कीच. त्यावेळेस जाती विभाजक लोक होते. शूद्र जात असेल ती खालच्या दर्जाची लेखली जायची. मग त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना सगळे एकत्र करणं, ते बी एवढ्या बालवयात, हे किती कठीण जात असेल? शिवाजी महाराजांकडे राजकीय शक्ती होती ना, विरोध कोण करणार आहे? म्हणजे राजकीय शक्ती होती ना छत्रपती शिवाजी महाराजांकडे, त्यांनी त्यांचा योग्य उपयोग केला. राजकीय शक्तीचा योग्य उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. आणि अवघड का नाही गेलं? कारण ज्ञानोबा, तुकोबा, रामदास, एकनाथ नामदेव, चोका महार, बंका महार यांच्यासारखेही श्रेष्ठ संत झाले ना. त्या संतांनी लोकांची मनं घडवली हो भक्तीच्या माध्यमातून. म्हणून उत्तरेत जसं इस्लामी साम्राज्य पटकन पसरलं, इथं का नाही पसरलं? आणि प्रत्येक जणांनी मनातून धर्म चिवट ठेवला होता की मी माझा धर्म सोडणार नाही. नामदेव महाराजांचा किती सुंदर प्रसंग आहे की एक यवन गाय मारतो त्यांच्या समोर आणि तो म्हणतो आता ही गाय जिवंत करून दाखव नाही तर मुसलमान हो. म्हणजे असे खरंच घडलेले प्रसंग आहेत ते यवनी साम्राज्यात लिहिलेले. त्यांनी नामस्मरण इतकं केलं तिथं, इतकं केलं की ती गाय जिवंत झाली. खरा उल्लेख आहे. उगीच संतांना काळ सरकला एवढा पुढे तरी पुजतो आपण आजपर्यंत. बरोबर. आणि त्यांनी धर्म चिकित्सा, धर्म जिवंत ठेवला. त्याच्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या परंपरा जिवंत राहिल्या. हा सगळा अभ्यास आहे. संतांनी घेतलेले कष्ट आहेत आणि समाज एकत्र आला. आणि लक्षात घ्या त्या काळात त्या जात म्हणजे काय हो, आज जात खूप महत्वाची वाटते लोकांना. जात काय? जात ही व्यावसायिक जबाबदारी आहे. फक्त आपल्यावर आलेली व्यावसायिक जबाबदारी ही जात आहे. तोच वर्ण होते. त्याच्यामध्ये काय असं नव्हतं आणि कोण कुठलाही व्यवसाय करू शकत होता असे उल्लेख आहेत स्पष्टरित्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ थोडासा वेगळा आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळानंतर अगदी हिंदूंमध्ये भांडावेत म्हणून 19व्या शतकात मॅक्स म्युलरचं कागद आहे की यांचे सगळे ग्रंथ मी दूषित करून टाकलेले आहेत. यांनी जाती जातीत भांडावं अशी पूर्ण सिस्टीम उभी केलेली आहे. मी श्रेष्ठ कनिष्ठत्वाचा वाद हे केलेला आहे, यांना यांच्या जातीतच मी फुगारा सोडलेला आहे असा मॅक्स म्युलरचं ओरिजिनल कागद आज माझ्याकडे सुद्धा उपलब्ध आहे. त्याच्या बायकोला लिहितोय तो. म्हणजे इंग्रजांनी हे आणलेलं आहे. त्याच्या आधी समाज असा नव्हता. त्याच्या आधी समाज असं नव्हता, असं वागत नव्हता. आणि मी म्हटलं ना की ज्यांनी ज्यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचा प्रयत्न केला तिथं खुद्द म्हणजे ईश्वरी तत्व आपल्या शरीरात जागृत करून संतांनीच काम केलं ना. ज्ञानोबा राय त्याचं उत्तम उदाहरण आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी कधी धर्म सोडला का? धर्मावर टीका केली का? उलट धर्म समजून सांगितला आणि धर्म मार्तंडांचा कणा मोडला. बरोबर. जगद्गुरु तुकोबाराय वेदांचा तो अर्थ आम्हासी ठावा, येऱ्यांनी व्हावा भारमाता. खरे वेद काय ते आम्हाला विचारावं ना. किती सुंदर बोलले जगद्गुरु तुकोबाराय. त्यांचा एक अभंग आहे तुकोबारायांचा की दावा मद ग्रंथ वर्ण मानिले श्रेष्ठ. म्हणजे कुठल्या वर्ण श्रेष्ठ असं सांगतो, मला ग्रंथ दाखवा. म्हणजे मी अभ्यास केल्या ग्रंथांचा, त्यांना त्यांच्या अभ्यासावर विश्वास होता. मोडला की नाही का ना. बरोबर. गाथा बुडवायला लावली पण नामस्मरणाच्या ताकदीवरती ती परत वरती आलेली. या काय खोट्या कथा आहेत का? समाजावरती संस्कार केलाच ना. अनुदिनी अनुतापे तापलो राम राया, परम दिन दयाळा निरसी मोह माया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझं विनक्षीण होतो धावरे धावा आता. असं समर्थ म्हटले ना, समाजाच्या हितासाठीच म्हटले ना. बुद्धी दे रघुनायका ही प्रार्थना समाजाच्या हितासाठीच केली ना. सर्वसामान्यांमध्ये समरसता पसरावी म्हणूनच केली ना. हिंदू धर्म सोडला, हिंदू धर्मावर टीका केली या लोकांनी. उलट धर्माचा खरा अर्थ लोकांना समजून सांगितला ज्यावेळेस लोक जातीयवादाने आंधळे झाले होते.
बुद्धी नाही, युक्ती नाही, विद्या नाही विवंचिता, नेनता भक्त मी तुझा, बुद्धी दे रघुनायका. अर्थ तो सांगता येईना. म्हणजे काय काय मागणी केलेली आहे. मला हे सगळं का पाहिजे, तर समाजाच्या हितासाठी पाहिजे. असं जीवन जगणारे संत इथं होते ना, हा शिवपूर्व काळ आहे. या संतांकडे बघतच छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिलेत निसंशयपणे. तलवारीच्या पात्यावर राज्य निर्माण करणं एवढं सोपं नसलं, तुम्ही आधी बोलले तसं. त्यासाठी मुद्रा पाहिजे, त्यासाठी सगळ्या बाकीच्या पण गोष्टी पाहिजे. तर ते कसं शक्य झालं असेल महाराजांना? लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट होती म्हणजे चलन. छत्रपती शिवाजी महाराज चलन निर्माण करतील, पण ती जनमानसांनी स्वीकारली तर पाहिजे ना. तर पहिलं जिथं जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य पसरलं होतं, तिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची मुद्रा म्हणजे चलन चालू केलं. मग ती लोक तेच विकत घ्यायला लागले, त्याच्यावरती व्यवसाय करायला लागले. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हा खूप महत्वाचा अभ्यास आहे. शिवाजी महाराजांचा अर्थशास्त्र खूप महत्वाचा अभ्यास आहे, ते आत्मसात केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज कायम पत्रांमधनं उपदेश करतायत. सावकार मारू नका, सावकारांना लुबाडू नका, सावकारांची स्थापना करा, कारण ते स्वराज्यात स्थापन झाल्याने पैसा फिरतो. आणि आपण जी निर्माण केलेली करन्सी आहे ती सावकार फिरवणार आहेत सगळीकडं. सावकार देतील, कारण सावकार त्या काळात बँक सारखं काम करत होते ना, सावकारकी तशीच असायची. तर ते सावकार पैसा फिरवतील स्वराज्यामध्ये, आणि स्वराज्य त्यांनी श्रीमंत होणार आहे. आणि केलेलं आहे छत्रपती शिवरायांनी. म्हणून तर म्हणलं ना, तख्त मांडले सामर्थ्याचे. सामर्थ्याचं तख्त मांडलं म्हणजे फक्त काय तलवारी उपसून युद्ध नाही केले, अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी प्रस्थापित केल्या. कितीतरी बंदरं बांधले, पाणी आडल अशा गोष्टी केल्या, लोकांना स्वच्छ पाणी मिळेल अशा गोष्टी केल्या. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे यांची नावं आपण ऐकतो, बलिदानासाठी ते पुढे गेले. पण तुम्हाला माहिती आहे, छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून रोहिड खोऱ्यामध्ये कितीतरी किल्ले स्वतः दगड वाहून बाजीप्रभू देशपांडेंनी बांधलेले. त्यांचं आडनाव खरं प्रधान आहे. आपण चिटणीस घराणे यांचं मुरारबाजी देशपांडे मिळालेलं प्रशासकीय पद आहे. पोतनीस त्यांचं खरं आडनाव. तर त्यांना कितीतरी कामं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेले, जावळीच्या खोऱ्यातले वाटा तयार केलेल्या आहेत, तानाजी मालुसरेंनी रस्ते बांधलेले आहेत स्वतः. छत्रपती शिवाजी महाराजांनी किती गोष्टी केलेल्या, जाणतेपणाने किती गोष्टी निर्माण केलेल्या आहेत, लक्षात घ्या. आणि शिवाजी महाराज म्हणलेले आहेत, सावकार प्रस्थापित करा, सावकारकी हे व्यवसाय चालू करा. कारण आपली संपत्ती प्रस्थापित करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जनमानसांमध्ये समरसता आणली, जनमानसांना आपल्या स्वराज्यात एकत्रित केलं, आणि त्या जनमानसांना आपला पैसा वापरायला चालू केलं. म्हणून शिवाजी महाराज श्रीमंत झाले ना. इंग्रज ज्या वेळेस आले किंवा थोडं त्याच्या अगोदर, त्यावेळेस महिलांना कुठेतरी पुढाकार देण्याची या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये तेव्हा निर्माण झालं की महिला, तोपर्यंत महिला फक्त मूल आणि चूल इथपर्यंत सीमित होत्या. पण असं मी एक ठिकाणी ऐकलंय शिवचरित्रामध्ये की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज बाहेर असायचे कुठं, जिजाऊ साहेबांनी युद्धांचं नेतृत्व केलेलं आहे. ज्यावेळेस शिवाजी महाराज हे पन्हाळगडावर अडकले होते, त्यावेळेस शिवाजी महाराजांनी जिजाऊ साहेबांनी कशाचं नेतृत्व केलं? कितीतरी युद्धांचं नेतृत्व स्वतः केलेलं आहे. ज्यावेळेस शिवाजीराजे हे आग्र्यात अडकले होते, त्यावेळेस जिजाऊ साहेबांनी इथलं राज्यकारभार बघितलाय. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याच्या आधी जिजाऊ साहेब संस्कृत मधलं रामायण महाभारत वाचून दाखवत असत. त्यांच्या पदरी असलेले 40 पंडित एका बाजूला बसले आणि जिजाऊ साहेब एका बाजूला बसले, तर 40 पंडितांना संस्कृत बोलण्यामध्ये सहज हरवतील इतकी बुद्धिमत्ता जिजाऊ साहेबांकडे होती. मग असं नाहीये ना, असा नियमच असला असता तर मग जिजाऊ साहेब कशावर शिकले असते. ज्ञानेश्वर महाराजांची जी सगळ्यात छोटी लाडकी बहीण म्हणतो आपण, मुक्ताई, त्या किती ज्ञानी होत्या. जिथं यांना चांगदेव महाराजांना योगाची बंधनं लावता आलेली नाहीये, त्यांनी तोंडी सांगितलेत हे बंध असे आहेत योगाचे म्हणून. काय अभ्यास असेल त्यांचा, कुठनं आला हा अभ्यास, कसे शिकले असतील त्या, आल्या ना. असं नाहीये की भारतात स्त्रियांना शिकूच दिलं नाही. हा, काही प्रमाणात अत्याचार असेलही, मी नाही म्हणत नाही, पण मूळ हिंदू धर्माची आणि भारतीय संस्कृतीची ती परंपरा नाही, एवढं मात्र नक्कीच. कारण प्रभू रामचंद्रांची जी आई आहे कौशल्या माता, ती अनेक विद्या जाणत होती असा उल्लेख आहे. कैकेयी
त्यांची सावत्राई आहे ती विद्या जाणत होती, अनेक युद्धशास्त्रापासून अनेक ग्रंथ जाणत होती. आपल्याकडे वेद लिहिणाऱ्या वेदिनी आहेत. भगवान श्रीकृष्णांच्या नावाने आपण दिवाळीत जे स्नान करतो नरक चतुर्दशीला, त्या नरकासुराला मारणारी भगवान श्रीकृष्णांची दुसरी पत्नी आहे, सत्यभामा. ती आहे. आपण किती अभ्यास आहे, गणित अभ्यास आहे. हा केला तर आपल्याला भारतीय संस्कृतीचा कणा समजेल. नाहीतर हे देशमातीत घालायला उठलेले सेक्युलर कम्युनिस्ट फेमिनिझम यांनी आंधळे झालेले लोक कधी देशाचं कल्याण करणार नाहीत. ज्यांनी खरा हिंदू धर्म वाचलाय ते नक्कीच देशाचं कल्याण करू शकतात, निसंशयपणे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस स्वराज्य निर्माण करायचं ठरवलं त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शस्त्र निर्मिती होती. ते शस्त्र निर्माण करण्याची बुद्धिमत्ता कशी आली असेल किंवा कसं शस्त्र निर्माण झालं असेल? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या भारतीय परंपरेमध्ये वेगळ्या वेगळ्या युद्ध पद्धती आहेत. नारसिंही, हनुमंती, कृष्णी. पुराणांचा अभ्यास असल्यामुळे शिवाजी महाराजांना त्याची युद्ध पद्धती माहिती होत्या. आणि मराठ्यांच्या अंगकाठीचा अभ्यास करून, पण ते चिवट अत्यंत तगडे, ताकदीला भयंकर मराठे लुकडे असले तरी, मग ते त्यांनी गुलफ आणलेली आहे. परत शिवाजी महाराजांनी तलवारीला गादी बसवून घेतली, पाते पातळ केले, त्याच्यातलं वजन कमी केलं आणि शस्त्र तयार केले. काही काही ठिकाणी तर आगोतीच्या तोफा निर्माण केल्या. अशा तोफा निर्माण केल्या युद्धनौकेच्या ठिकाणी की ते अक्षरशः मराठे पाठीवर घेऊन तोफ्याची ठोका टाकतील. इतके नवीन नवीन प्रकारचे शस्त्र शिवाजी महाराजांनी निर्माण केले. शास्त्र सुद्धा जपलं आणि शस्त्र सुद्धा जपलं. म्हणून तो कविराज भूषण म्हणलेला आहे की शिवाजी महाराजांनी वेदांचं रक्षण केलं, माळेचं रक्षण केलं. विविध प्रकारच्या संप्रदायांच्या वेगळ्या वेगळ्या माळा आहेत बघा. वारकरी संप्रदाय प्रामुख्याने येतो महाराष्ट्रातला, त्यामध्ये त्याचं रक्षण केलं, रुद्राक्षांचं रक्षण केलं, माळेचं रक्षण केलं, शेंडीचं रक्षण केलं आणि जानव्याचं रक्षण केलं. असं अनंत पत्रांचं रचना त्या काळात झालेल्या आहेत. शिवाजी महाराजांनी एक शेवटचं वाक्य सांगतो आणि थांबतो. शिवाजी महाराजांनी एक नूतन सृष्टी निर्माण केली. रामचंद्रपंत अमात्यांनी असं लिहिलेलं आहे, त्या काळात होते ते, शिवाजी महाराजांच्या आज्ञेने लिहिलेलं वाक्य आहे की एक मराठा हिंदू राजा छत्रपती झाला, ही गोष्ट सामान्य न झाली, असं लिहिलेलं आहे. दादा, खूप छान वाटलं तुम्ही या ठिकाणी आले. तुमचं पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. म्हणजे शिव जन्मापूर्वीचा महाराष्ट्र अगदी 12व्या शतकापासून तर शिवाजी महाराजांची स्वराज्याची निर्मिती सुरू करण्यापर्यंत जे काही डाऊट आपल्या मनामध्ये असतील ते मला वाटतं जवळपास क्लिअर झालेलेच आहेत. आणखी तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आणि तोपर्यंत नमस्कार.